नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल रामाबाबत एक वक्तव्य केलं होतं. राम बहुजनांचा आहे, राम शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता, रामाचा आदर्श घेऊन आम्ही मटण खातो, राम 14 वर्ष जंगलात कुठे शाकाहार शोधणार, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले. तर भाजपनं ठिकठिकाणी आंदोलनं केली. एवढंच काय, तर मित्र पक्षांनीही आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला. रामाबाबतच्या वक्तव्यावरून राज्यामध्ये महाभारत घडल्यानंतर आव्हाडांनी खेद व्यक्त केला. तर शरद पवार गटाला सारवासारव करावी लागली. आणि हीच आहे आजची आपली स्टोरी ऑफ द डे. राम, वाद आणि सारवासारव. सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असलेल्या राज्यातील ठराविक राजकीय नेत्यांपैकी आव्हाड एक मानले जातात. आणि ऐतिहासिक दाखले आणि वाद पाहता आव्हाड यांचं नाव अग्रणी राहिलंय. अशातच आव्हाडांनी मर्यादा पुरुषोत्तम रामाबाबत एक वक्तव्य केलं आणि राज्यात रान पेटलं. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला. आव्हाडांच्या या वक्तव्यानं रान पेटलं नसतं तरच नवल. राम मांसाहारी असल्याचं वक्तव्य आव्हाडांनी केलं आणि भाजपकडून आव्हाडांच्या या वक्तव्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलन सुरू झालं. राजकीय वर्तुळातून या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. मुंबईच्या जितोजींनी एक तरी असा पुरावा जाहीर व्यासपीठावर माझ्याबरोबर दाखवावं जिथे आमच्या प्रभू राम मांसाहारी खाल्लं, असा एक तरी पुरावा त्यांनी मला द्यावा. केवळ विरोधकांनीच नाही तर मित्र पक्षांनीही आव्हाडांचं हे वक्तव्य आपल्याला रुचलं नसल्याचं म्हटलं. असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. प्रभू श्रीराम हे आदर्श आहे. त्यामुळं जितेंद्र आव्हाडांची भूमिका व्यक्त केली बहुजनांची आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, परंतु मटण खात होते आणि हे खात होते हे म्हणणं चुकीचं आहे. याचं आम्ही समर्थन करत नाही. तर तिथे ठाण्यासह नाशिकमध्ये आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यासाठी अनेकांनी पोलीस ठाणे गाठलं. पण सातत्याने हिंदू देवतांबद्दल अभद्र बोलायचं, अपमान करायचा ही डॉक्टर जितेंद्र आव्हाडांची सवय आहे. आम्ही या पोलीस स्टेशनमध्ये जमलो आहोत. हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही मोठा मोर्चा घेऊन वर्तकनगर पोलीस स्टेशनवर येऊ. पण या साऱ्या घडामोडी घडत असताना ही प्रश्न एकटा लढतो. लढाई करताना माझ्या बरोबर किती आहेत हे करून जर लढाईला उतरला तर आयुष्यात लढाई लढू शकतो. अशी भूमिका घेत मी कोणतंही वक्तव्य अभ्यासाविना करत नाही, असं आव्हाडांनीही ठणकावून सांगितलं. ही कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही. पण त्याही वरती मी जाऊन सांगतो की आजकाल अभ्यासाला महत्व नाही तर भावनांना महत्व आहे. हे सांगतानाच आव्हाडांनी वाल्मिकी रामायणामधल्या अयोध्येस्कंदातल्या 52 श्लोकाचा दाखला दिला आणि वाद वाढवायचा नसल्याचं सांगून टाकलं. वाल्मिकी रामायणामध्ये 6 कंद आहेत. बालाकंद, अयोध्याकंद, नारण्यकंद, किशिकिंद, सुंदरकंद आणि युद्धकंद. त्याच्यातलं अयोध्याकंदातलं सर्ग 52 आणि श्लोक 10 102 हा आहे. आता मी हा वाचून दाखवत नाही कारण का मला वाद अजून वाढवायचा नाही. तर तुमचा राम तुम्हाला निवडणुकीत उतरवायचा आहे, आमचा राम मनात आहे, असं म्हणत आव्हाडांनी विरोधकांवर टीकाही केली. तो राम आमच्या हृदयात आहे, आमच्या फक्त तोंडात नाही आहे. आणि राम 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 जे करतायत त्यांना मला एक सांगावंसं वाटतं की तुमचा राम तुम्हाला बाजारात निवडणुकींसाठी आणायचा आहे. आमचा राम जन्मापासून आमच्या हृदयात आहे आणि तो हृदयातच राहील. पण या विधानावर आपण माफी मागताय का असं विचारताच आव्हाडांनी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो असं म्हणत सावध पवित्रा घेतला.
जर माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो. वाद आणि आव्हाड हे समीकरण काही नवं नाही. यापूर्वीही आव्हाडांच्या काही वक्तव्यावरून वाद झाले होते. संत तुकाराम महाराजांचा खून झाला होता असं वक्तव्य जुलै 2018 मध्ये आव्हाडांनी केलं होतं. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1975 मध्ये आणीबाणी लावून लोकशाहीचा गळा घोटला असं विधान आव्हाडांनी 2020 मध्ये केलं होतं. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा खोटा इतिहास मांडण्याची परंपरा बाबासाहेब पुरंदरेंनी सुरू केल्याचा आरोपही आव्हाडांनी केला. हर हर महादेव या सिनेमालाही आव्हाडांचा आक्षेप होता. आजवरचा इतिहास पाहता आव्हाड आणि ऐतिहासिक वाद हे समीकरण काही नवीन नाही. मात्र 2024च्या निवडणुकीत ज्या राम मंदिराचा मुद्दा भाजपनं आधीच हाती घेतलाय त्याच रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून आव्हाडांनी विरोधकांच्या हाती आयतं कोली दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शिर्डीहून गोविंद साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. तर आव्हाडांच्या रामाविषयीच्या वक्तव्यावरून शरद पवार गटातही महाभारत पाहायला मिळतंय. जितेंद्र आव्हाड यांनी थेट रोहित पवारांवर टीका केली आहे. रोहित पवारांनी दिलेला सल्ला आव्हाडांनी धुडकावला आणि रोहित पवार अजून लहान आहेत असं विधान केलं. त्यामुळे आता शरद पवार गटातले मतभेद सुद्धा चव्हाट्यावर आले. रामाच्या वक्तव्यावरून शरद पवार गटात महाभारत. जितेंद्र आव्हाडांची थेट रोहित पवारांवर टीका. रोहित पवारांनी दिलेला सल्ला आव्हाडांनी धुडकावला. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला. जितेंद्र आव्हाडांनी रामाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानं संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. भाजपनं तर आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात राज्यभर आंदोलन केलं. एवढंच नव्हे तर अजित पवार गटही आव्हाडांविरोधात रस्त्यावर उतरला. जितेंद्र आव्हाडांनी राम मंदिर उद्घाटनाच्या तोंडावर भलतंच वक्तव्य करून शरद पवार गटालाही बॅकफूटवर ढकललं. यावर आमदार रोहित पवारांनी ट्विट करून जितेंद्र आव्हाडांना कानपिचक्या दिल्या. आज नको त्या विषयावर बोलून वाद ओढवून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतमालाला भाव नसणं, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं, जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे. देवधर्म प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्यानं कुणीही याचं राजकारण करू नये. पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना लखलाभ. अशा शब्दात रोहित पवारांनी कानपिचक्या दिल्यानं जितेंद्र आव्हाडांनीही थेट रोहित पवारांचं वय काढलं. रोहित पवार काय बोलतात ह्याच्याकडे मी फार महत्व देत नाही आणि मला काय फार त्यांच्याविषयी बोलायचं नाही. अजून लहान आहेत, पहिली टर्म आहे त्यांची. सर, पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती हल्ला ठीक आहे ना. बोलला. त्या म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून. असं ठीक आहे ना. तर अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे. तसं पाहिलं तर आव्हाडांचे त्यांच्याच पक्षात मित्र फार कमी आहेत. स्वतः अजित पवार आणि आव्हाडांमध्ये कमालीचे मतभेद होते. बंडानंतर अजित पवारांनी स्वतः आव्हाडांचा समाचार घेतला होता. एकंदरीत संघटनेचं वाटोळ करतील. तुम्ही म्हणाल कोण? उदाहरण देतो, ठाण्याचा पठ्या. आता ते ठाण्याचा त्यांच्यामुळं गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक पक्ष सोडून गेले, वसंतराव डावखरे वयस्कर असताना मला म्हणायचे दादा साहेब काय त्याला मोठं करतात. आव्हाडांनी रामाबाबत केलेल्या वक्तव्यानं विरोधकांच्या हाती आयता मुद्दा दिलाच, शिवाय शरद पवार गटातले मतभेदही चव्हाट्यावर आणले. गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी. तर आव्हाडांच्या वक्तव्यानं वाद निर्माण झाल्यानंतर शरद पवार गट बचावात्मक पवित्र्यात आला. पक्षाच्या व्यासपीठावरून अमोल कोल्हेंनी राम नामाचे गोडवे गायले.
एवढंच नाही तर जितेंद्र आव्हाडांचा बचाव करण्याऐवजी पक्षानंही राम नाम घेऊन विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आव्हाडांच्या रामाच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात हा असा आंदोलनाचा वणवा पेटला होता. आव्हाडांच्या या वक्तव्यामुळे शरद पवार गट बॅकफूटवर गेल्याचं बघायला मिळालं. आव्हाडांची पाठराखण करणं शक्य नव्हतं, त्यामुळे शरद पवार गटाच्या नेत्यांनी डॅमेज कंट्रोल म्हणून रामनामाचे दोहे गायला सुरुवात केली. शिबिराच्या समारोपात अमोल कोल्हे यांनी श्रीराम संपूर्ण देशाचे आहेत असं सांगितलं. विचारधारा वेगळी असली तरी प्रत्येकाच्या मनात राम असल्याचं सांगितलंय. आणि काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारी असं म्हणतात. त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत त्यापेक्षा जास्त आमचे आहेत. रामायणात रामानं निभावलेल्या वेगवेगळ्या कर्तव्यांचे दाखले सुद्धा अमोल कोल्हे यांनी दिले. आमच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत, हे आमच्या मंदिरात असलेले प्रभू श्रीरामचंद्र धनुष्यबाण ताणलेले नाहीत. ते आशीर्वादाचा हात उंचावलेले कुटुंबवत्सल सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमंतरायाबरोबर असलेले प्रभू श्रीरामचंद्र आहेत. आम्ही माणसाला माणूस भेटला की राम राम म्हणतो. राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो. राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवा आहे. रामाचं महात्म्य सांगताना विरोधकांनी राजकारण करू नये असा सल्लाही दिलाय. पण प्रभू श्रीरामचंद्र एकवचनी होते. आधी वचन द्यायचं आणि नंतर चुनावी जुमला था असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेला जाऊन सीतामाईला सोडवून आणलं. स्त्री शीलाचं रक्षण करणारे प्रभू श्रीरामचंद्र होते. आमच्या महिला कुस्तीपटूंवर दिल्लीमध्ये काय परिस्थिती ओढवली ती पाहिली. आमच्या महिला कुस्तीपटूंना जर अश्रुपूर्ण नयनांनी कुस्तीलाच राम राम ठोकावा लागत असेल तर असं महिलांचं शोषण करणाऱ्यांना, आश्रय देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? शिबिराच्या समारोपापूर्वी शरद पवार स्वतः शिर्डीच्या साई मंदिरात दर्शन करून आले. पवार शक्यतो राजकीय कार्यक्रमात देवदेव करत नाहीत, पण यावेळेस पवार न चुकता साई दर्शनाला गेले. रामावर वक्तव्य करून आव्हाडांनी टीकेचं मोहोळ स्वतःच्या अंगावर ओढवून घेतलंय. शरद पवारांनी त्या विषयाचा उल्लेखही टाळलाय. आव्हाडांची ही भूमिका पक्षाची भूमिका नसल्याचं राजेश टोपेंना सांगावं लागलंय. प्रत्येकाचा आपला विचार असतो, तो त्यांचा विचार आहे. तो काही सर्वसाधारण सगळ्यांचा विचार असतो असं नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाचा तो विचार असतो, त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक विचार असावा असं माझं मत आहे. मात्र राष्ट्रवादी या विचारांशी सहमत असेल? मला वाटत नाही. पक्षाचा ह्या गोष्टीचा तसा काही संबंध नसतो. वैयक्तिक विचार होता, वैयक्तिक विचार त्यांनी व्यक्त केले. राम मांसाहारी आहे असं बोलल्यावर त्याची प्रतिक्रिया उमटेल याची आव्हाडांना कल्पना असावी. पण त्यांनी कल्पनाही केली नसेल एवढा मोठा वाद झाल्यानं शरद पवार गटालाही बचावात्मक पावित्रा घ्यावा लागलाय. गोविंद साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, शिर्डी. आव्हाडांच्या वक्तव्यावर वेगवेगळ्या क्रिया प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्याचबरोबर मंत्र्यांकडून सुद्धा आव्हाडांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे. तर दुसरीकडे आव्हाडांनी मात्र आपण अभ्यास करून बोलतो, भावना या मोठ्या असतात म्हणून फक्त खेद त्यांनी व्यक्त केलाय, माफी मागितलेली नाही. त्यामुळे अजून तरी हा विषय संपलेला दिसत नाही. आव्हाडांच्या म्हणण्याचा अर्थ नेमका काय होता आणि त्यांचा अभ्यास काय आहे हे सवाल अनुत्तरित आहेत. यासोबतच स्टोरी ऑफ द डे मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.